सर्व करून घेणार आहोत. इथे एकदम मोकळा फटफटीत असा मी वापरलेला भात घेतला आहे आणि त्याच्यावर आपण वरण सर्व करणार आहोत. भातात जायला सुरुवात झाली वरण आणि किती सुरेख दिसते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाळ अख्खी ठेवू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश पण करू शकता. आमची तर थोडीशी मॅश आणि थोडीशी अख्खी अशी लागते, तर त्यानुसार मी ठेवली आहे. तर पहा, फार सुरेख दिसत आहे आपलं वरण. थिकनेस पण योग्य आहे त्याचा. परफेक्ट. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल. तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण वरणाची रेसिपी पाहणार आहोत. आपण नॅचरली कुठे बाहेर गेलो 8-9 दिवसासाठी आणि बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळला असेल तर आपण म्हणतो घरचं वरण भात कधी भेटतोय बाबा. तर त्यातलं हे वरण. त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये गेलो तर आमच्या घरात होतं असं की व्हायचं असं की हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं डाळ तडका मागवलं आणि त्याची चव जर वरणासारखी असेल तर आमची आई म्हणायची ह्याच्यापेक्षा मी काय वाईट करते घरी. तर असं हे वरण. चला तर मग आपण आज वरणाची रेसिपी पाहणार आहोत. खमंग असं वरण कसं बनवायचं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत. तर मी इथं डाळ घेतले, व्यवस्थित धुवून घेतले. काही जण सोक करून सुद्धा ठेवतात लवकर शिजण्यासाठी, कारण तुरीची डाळ शिजायला मुगाच्या डाळीपेक्षा जरा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे भरपूर जण सोक करायला सुद्धा ठेवतात. तर आपण काही सोक वगैरे केली नाही आहे, फक्त व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. चला तर मग मी धुवून घेते. मी डाळ धुवून व्यवस्थित घेतली आहे. तर आपण ही डाळ काढून घेणार आहोत कढईमध्ये. त्याच्यानंतरून मिरची 1-2 ते खूप तिखट असेल तर 1 सुद्धा बस होते, पुरेसे होते. मी 2-3 टाकले आहेत. तिखट थोडंसं वरण व्हावं म्हणून. जर तुम्ही लहान मुलांसाठी पण करत असाल तर कमी टाकायची. त्याच्यानंतर टॅमॅटो. ह्याच्यात सगळ्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. त्यासाठी पाणी टाकायचं, गॅस चालू करायचं आणि मला वाटतं 15 ते 20 मिनटात डाळ आपली शिजून होते. तर डाळ एकदम व्यवस्थित शिजून घ्यायची. काही जण काय करतात, ह्याच्यातच हिंग टाकतात. आमच्या घरी हिंग खाल्लं जात नाही म्हणून मी टाकत नाही. पण ज्यांची इथं खाल्लं जातं त्यांनी याच्यातच हिंग टाकायचं आणि मीठ टाकायचं. हळद पण टाकू शकता खात असतील तर तुमच्या घरी. आमच्या घरी फोडणीत टाकतात म्हणून मी अवॉइड केलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर हळद, हिंग आणि मीठ ह्याच्यातच टाकू शकता. चला तर मग शिजवून घेऊया डाळ. घरात आम्ही वरण कितीही वेळा खाऊ शकतो. दिवसभर दिलं तरी वरण आम्ही खाऊ शकतो. वरण भात म्हणजे खाल्लाच जातो. पण ते मोठी माणसं असतील, लहान मुलं असतील किंवा आम्ही स्वतः असू तर खूप मोठ्या प्रमाणात वरण भात सगळ्यांना आवडतो. स्पेशली वरण आवडतं. चपातीसोबत खाल्लं जातं, भाकरीसोबत खाल्लं जातं, त्याच्यानंतर भातासोबत तर जातं खाल्लं. आपण डाळ पाहूया आपली कशी शिजून झाली आहे. मी काढते. काळजी घ्यायची काढताना, भाजण्याची शक्यता जास्त असते. तर आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजून झाली आहे. तर आता हिला साईडला काढून घ्यायची. एकदम बघा मॅश होण्यासारखी झाली एकदम व्यवस्थित. आता ह्याला साईडला काढून घ्यायची आणि आपण फोडणीची तयारी करणार आहोत. ही व्यवस्थित गरम केली आहे आणि त्यानंतरून आपलं तेल व्यवस्थित गरम केलं आहे. तेल टाकून घेतलं आहे मी. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, जिरं आणि मोहरी टाकणार आहोत फोडणीसाठी. त्याच्यानंतर लसूण टाकणार आहोत. लसूण तुम्ही कापून घेऊ शकता, खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकता किंवा अद्रकच्या खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता. जसं तुम्हाला टेस्ट जेवढी लसणाची जास्त पाहिजे त्या दृष्टीने करू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित झाल्या. त्या टायमाला मी इथं कढीपत्ता टाकते. तर कढीपत्ता टाकल्यावर अंगावर येतं, लांब सरकायचं. त्याच्यानंतर आपण हळद टाकतोय 1 टीस्पून, छोटा टेबलस्पून. तर सगळ्या गोष्टी झाल्यावर आपण ह्याला आता आपली फोडणी एकदम व्यवस्थित बसली आहे. आपण ह्याच्यात आपली डाळ ॲड करतोय. तुम्ही पाहत असाल कलर फार सुरेख आला आहे डाळीचा. एकदम सुरेख कलर दिसतो आपल्या डाळीचा. हवं तेवढं पाणी ॲड करायचं.
जसं मी आत्ता केलं तेवढं. जर तुम्ही डाळ शिजताना त्याच्यात मीठ टाकलं असेल तर आता मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण मग खूप जास्त मीठ होईल. आणि हळदसुद्धा जर आधी टाकली असेल तर आत्ता टाकायची खरंच गरज नाही, कारण डाळ व्यवस्थित होऊन जाते. आता आपण कढीपत्ता पण टाकला आहे. आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि एक उकळी काढून घेणार आहोत वरणाला. हे आपलं वरण तयार आहे. आता बरोबर उकळी आलेली आहे आणि तुम्हाला मी कलर दाखवते. हे पहा, थिकनेस हा तुम्ही ठरवू शकता कसा पाहिजे ते. तर हे आपलं वरण तयार आहे. सर्व करायला घेऊ. आता सर्व करून घेणार आहोत. इथे एकदम मोकळा फटफटीत असा मी वापरलेला भात घेतला आहे आणि त्याच्यावर आपण वरण सर्व करणार आहोत. तरी आपण भातात जायला सुरुवात झाली वरण, आणि किती सुरेख दिसते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाळ अख्खी ठेवू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश पण करू शकता. आमची तर थोडीशी मॅश आणि थोडीशी अख्खी अशी लागते, तर त्यानुसार मी ठेवली आहे. तर पहा, फारच सुरेख दिसत आहे आपलं वरण. थिकनेस पण योग्य आहे त्याचा, परफेक्ट. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि वरणाबद्दलच्या तुमच्या काय आठवणी आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया मग नवीन रेसिपीसोबत.